राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं का? ओके. काय झालं, मी 1000 एपिसोड झाल्यावर बंद करणार होतो, तुम्हाला सांगतो. कारण 25-25 दंड केलं, पण पांडुरंगाने कुठं माझ्या इरेला कधी पाणी लागलं नाही, ध्यानात ठेवा. आणि हे यूट्यूब क्षेत्रात प्रवेश केल्यापासून मरणाचं व्ह्यू, मरणाचा पैसा, दुनियादारी. पण म्हणजे काय मला काय सांगावं लागतंय ह्याचा कोणी विचार करत. माझं सुद्धा दुःख आहे, लोक त्यांचं दुःख माझं सुद्धा दुःख सांगतो तुम्हाला. मला लय ह्याची वाईट बोलावं लागत. पण तुकाराम महाराजांचे मन आठवले ना, की शहाणे करून सोडावे सकल जन, मग थोडं समाधान वाटतं. हा, लय म्हणजे घटना न सांग. बरेच दिवस मी चालू केल्यापासून युट्यूब वर्षभर सांगतच नव्हतं ह्या घटना, पण त्याचा कुठंतरी समाजावर काहीतरी फरक परिणाम पडला पाहिजे. आणि आता ही नवीन झाटमन पोरं आहेत, ह्यांनी सुद्धा थोडा विचार घेतला पाहिजे याच्यातून, असं मला वाटतं. घटना अत्यंत भयंकर. आणि काय तुम्हाला सांगतो आता, छत्रपती शिवाजी महाराज बालपणी जे सवंगडी त्यांनी गोळा केली, तिथं मातीचे किल्ले, तिथं शत्रू सैन्य, तिथं खेळले, ज्या मातीत बागडले, त्यांचं पाय त्या स्पर्श त्या मातीला झाला, असा जुन्नर तालुका. आणि जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी हे गाव, राजकारणी गाव, आमदार तिथला, माजी आमदार तिथला. आणि सगळं कसं, आणि लोकांचं कसं आहे, बागायती बागी. आपलं लोकाचा ऊस दिसतोय वा त्याने टामटं लावल्यात, आपली बी लावा. हा भले गळ्यातलं बायकोचं दागिनं गाण ठेवून, पण शेतकरी एक नंबर. जुन्नरचं वैशिष्ट्य अशी, ओळख अशी, की बऱ्याच वेळा मुंबईसारख्या ठिकाणी जुन्नरची लोक आहेत. आपापल्या ह्याच्यात सगळी सुख्या समाधानी नांदणारा समाज आणि ते गाव. घटना अशी घडली की हे जे कुटुंब आहे, त्याचं नाव आहे संपत खैरे. या संपत खैरेच्या कुटुंबामध्ये एक मुलगा आहे, वर्ष 22, आणि त्याला शिक्षणाचा अभाव. त्याच्यानंतर पांग्या ही त्याचं टोपण नाव. थोडं वाकडं तिकडं चलत असन लहानपणी, म्हणून त्याला पांग्या नाव ठेवलं. पण त्याचं कागदोपत्री किंवा ज्याच्यावर नाव आहे आपल्या आधार कार्डावर साहिल खैरे असू द्या. कशात कमतरता पडली, काय झालं नेमकं, हा तुम्ही आता रस्त्याने फिरताना बघता. ही जी नवीन गबाळी 18-22 गाड्या बिड्या ताणणारं वाकडं तिकडं, ह्यांची मानसिकता हाय तर हाय ठीक आहे, पण हे कधी अशा अवलादी कधी एकदा फासापर्यंत त्यांना सांगता येत नाही. यांनी फक्त दोरीत चालायचं सोडून दिलं तर आईवडील काय करू शकत नाही. आणि त्यांनी जर असं दुष्कृत्य केलं तर आईवडिलांचं पहिलं वाक्य असं, फाशी द्या. आईवडील सुद्धा अशा वाईट कृत्याला समर्थन करत नाही. हा पांग्या लोकांची शेतीची कामं करायची, कोणाचं पंप मार, कोणाचं काय कर, त्यातून 4 पैसे मिळायचे. मग लाल मुतबे कुठं काय त्याचा असन ती खर्च, थोडंफार गरजेत असन, कपडे सुपडे आमकं तमकं, पण सांगकाम्याच. पांग्या हा सांगकाम्याच. त्याला आपण कोण आहे, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे, आणि आपण काय केलं पाहिजे, आपले कुटुंब पाहिजे, संसार केला पाहिजे, प्लॅनिंग काहीच नाही. ज्याचं प्लॅनिंग नाही, ज्याचा पुढं गोल नाही ना, त्या तरुणांनी ह्या जगात राहता लय झाले 13 कोटी आहेत, काही गरज नाही. हा असा विषय, प्लॅनिंग पाहिजे. यांनी काय केलं, ट्रॅक्टर शिकला कोणा तरी, मग बागायदार म्हणायचं, हे तेवढं नांगरायचं होतं, दर तुला खर्च आहे 400-500, ती कल्टी मारायची, घे 4-500. ट्रॅक्टर चालवायची आवड, ट्रॅक्टरची कामं करायचं सगळं. अशा प्रकारे हा राहत होता त्या गावात. आणि आता कसं आहे, त्या गावात जिथं राहत होता तिथलचं शेजारी असतो, तिथे एक कुटुंब होतं. 10 वर्षाची चिव नावाची मुलगी, 6 वर्ष झाल्याशिवाय शाळेत घेत नाही. 6व्या वर्षी शाळेत टाकले की 1ली, 2री, 3री, 4थीची विद्यार्थी. कुमारिका ह्याला काय महत्व आहे, तुम्ही तुमचं हे जरा अपडेट करा माइंड. मी कामाख्याला गेलतो ना माऊली, तिथे एक प्रथा आहे, त्या व्हिडिओमध्ये दिसलं का नाही काय माहिती, पण एक ठराविक असा कट्टा आहे पाठीमागं,
देवीचा आशीर्वाद जर खऱ्या अर्थाने घ्यायचा असेल, बघा जगातलं एक नंबरचं तंत्रविद्येचं माहेरघर, एक नंबरची विद्या तिथंही कामाख्या. सोपं नाही. देवीचा आशीर्वाद जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्या कुमारिका स्वतःहून येऊन उभ्या राहतात. 5 वर्षाची, 10 वर्षाची, 12 वर्षाची, 13 वर्षाची, 15 वर्षाची उभा राहतात. आणि मग आपलं एवढं मोठं डिरी सावरत सावरत भाविक येतात. त्याच्यात आमदार, खासदार, फार अशी पण ती लाल दिव्याच्या गाड्या तिकडे बघितलं. हा, प्रचंड ही लोक, एखादा उद्योगपती हळूहळू येणार आणि त्या मुलींच्या तो पाया पडतो आणि लय श्रीमंत असेल सगळ्यांना 500-500 रुपये देतो आणि परत एकदा पाया पडतो, स्वतःच्या तोंडात हाणतो आणि निघतो. काय काय ते मला माहिती नाही. मी बी आपलं निरीक्षण करणारा माणूस, कुठं काय चाललं. मला सुद्धा 2 मुली दिसल्या, थोडं दक्षिणा दिली आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. ही आपल्या भारतातली ताकद आहे मुलींची. हा, ज्याच्या घरातली बायको, ज्याच्या घरातली मुलगी जर ताटताटन दुःखी असेल ना, ह्यो रताळ्या जर दारू बिरू पिऊन येऊन हानमार आमकं तमकं करत असेल ना, तुला गॅरंटेड नरकही देणार ठेव म्हणावं. हा, जिवंतपर्यंत नरकच आहे, पण तू तू फक्त निहार राहा म्हणावा. हे असलं करू नका. हा पांग्या, ती 10 वर्षाची मुलगी, तिचं नाव वेगळं आहे, नाव घेता येत नाही. चिव आई वडील म्हणायचे. शाळेत जाणारी विद्यार्थिनी 4थीला, पण तिला कान्हे येतात बघा आपल्याला. ते लहानपणी त्याला थोड्या कान्हे आलत्या. एक त्वचा रोगाचा साधा प्रकार, एक 2-4 दिवस गोळ्या खाल्ल्या की ते इंजेक्शन घेतलं की निघून जात. त्या कान्ह्यामुळे थोडा ताप होता आणि कान्हे असल्यामुळे ती घरी, आई वडील म्हणले बा नकोही करू. हे दोन्ही कुटुंब, हा जो पांगे आहे हा बी आदिवासी आहे आणि ती जी चिव आहे त्यांचं कुटुंब बी आदिवासी. लक्षात घ्या. ती आई वडील कामाव, कारण त्यांना कष्ट करा भाकर का, शेती नाही काय नाही काय, दुसऱ्या शेतात भरपूर काम उपलब्ध असतं. हा, तुला मला होते, मजूर मिळत नाही. काय असन ती बा, दोन्ही मिळून नवरा 500 कमवू शकतो, बायको 300-400 कमवू शकते. 800-900 रुपये घरात रोजचे येतात, पण वाट्यात अशा झिजून जातात, एवढं कष्ट असतं त्याच्यात. हा, तामटं बिमटं तर दगडच म्हणजे पाण्याचंच असतं. ती तेवढं उचलावं लागतं, तोडावं लागतं, कंबार प्रत्येक तांबाट्यागणीच वाकावं लागतं. ही मजुराची व्यथा आहे. ती गेले कामाला निघून, पोरगी घरी. तर दुपारच्या टायमाला कोण नव्हतं. आत्ता परवा दिवशी घडलेली घटना आहे आणि आत्ता मी सांगतोय, ध्यानात ठेवा, अजूनपर्यंत आई वडिलांना सुद्धा माहीत नसावं ह्या टायमापर्यंत की आपल्या मुलीचं काय झालंय, अशी परिस्थिती. ती घरी असताना याचा खेळा उठला आणि त्याच्या मनात असा विचार आला की आपण अन्याय करावा ह्या मुलीवर. बघा शेजारची, त्या शेजारच्या घरी तो खायला प्यायला सुद्धा होता, कधी मधी जेवायला. आपण नाही का म्हणलो आता शिरा केलाय बा, पांगे दर थोडा शिरा खा आमकं. असे कुटुंब आहे, असे शेजार धर्म आहे तिथं. हे त्याच्या मनात विचार, तुम्ही सुद्धा तरुण असताल, कोण असता तरुण ऐकत असतील तर, असा मनात विचार शिवला का तशी परिस्थिती तयार झाली ना, काहीतरी देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणावरून, मन काय, मन आता म्हणलं तरी गो खाईन. आत्म्याचं ऐका, मनाचं ऐकू नका. हा विचार मनात येणं म्हणजे तुमची फाशीची तयारी होणं, ह्या देहाची लक्षात घ्या. पण हे तर नाही, आई बाप आयुष्यभर तोंड वर करून कुठं बोलू शकता. ज्यांनी जन्म दिला ते काही प्रतिष्ठा काय राहत नाही समाजात. इतका भयंकर मनात आलं त्याच्या. तर त्यांनी मनात आलं, आता ओळख म्हणलं जवळची जवळ, काहीतरी गोड बोलून 100-500 मीटर अंतरावर ऊसाच्या शेतात तेल नेलं, तिथं अन्याय केला. तेवढं करून थांबला नाही तर त्यांनी गळा दाबून हत्या केली. तिथून परत घरी आला. आता त्याला माहिती आहे ना की आपण काय केलंय काय नाही. संध्याकाळी आई वडील घरी आले, तर वडिलांचं एक चांगला गुणधर्म तिच्या चिवच्या असा होता की ते येताना कष्ट करून, गावातून येताना ना बेळच आण, भजी आण, कुठं वडापाव आण, काही कावा आहे ना आपल्या लेकरा बाळासाठी घेऊन यायचे. या जगात अशी लोक आहेत की असा फळं वगैरे आणतात. ह्या जगात अशी लोक आहे की डुसून येतात, डुसून. पण 5 रुपयाचा पार्लेचा पुडा सुद्धा आणत नाही, पाण्यात बुडून खाईन नाही लेकरू. अशी बी लोक ध्यानात ठेवा, लय अवघड. आता इथं काय झालंय, घरच्यांनी केली सुरुवात बघायला इकडं तिकडं, मुलगी सापडते का, मुलगी सापडते का.
आणि मुलगी बेपत्ता आहे म्हणलं कसं असतं, तो जे क्षेत्र आहे जुन्नर तालुका बिबटे बिबटेले आहेत तिथं, ध्यानात ठेवा. पण हे माणसाच्या रूपात हा राक्षस ही कुणाला तपासत नाही, पण माणसाचं मनचिंती ते वैरिनाचिंती लोकांनी तिथल्या तरुण मंडळाचं विशेष आभार, त्यांनी फुल मोहीम राबवली. इकडं बघ तिकडं बघ, हातात काठ्या घेऊन. शंका तर मनात तीच की बिबटेने पोरगी उचलली बा, कुठं पाऊल दिसतात का, काय दिसतात का, जिथे आपल्याला शोधाशोध चालू झाली. मग तिथालचं ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, ह्यांच्या पुढारी असतात काय, त्यांच्यापर्यंत का म्हणले पोरगी मिसिंग झाली म्हणजे आपल्याला पोलीस स्टेशन तक्रार दिली पाहिजे. आणि त्या ठिकाणी गावात सुद्धा पोलीस स्टेशन होतं. हे जे पिंपळवंडी आहे ह्या ठिकाणी पोलीस स्टेशन होतं, पोलीस आउटपोस्ट म्हणतात त्याला. बंद आहे. याचं कारण सरकारी अनास्था. बऱ्याच दिवसापासून बंद आहे. ते इतकं मोडकळीला आलेलं आहे की त्याच्या खाली साप निघतात कधी बी. पण कुठं काय तक्रारीचा विषय असं गावात पोलीस चौकी असणं फार चांगलं. कुठंतरी डाव्याहून रस्त्याहून दारू पिऊन कुठंतरी दारू पिणारे पार्ट्या बसणारे, कुठं पत्ते खेळणारे. हा, पोलीसचा राऊंड असतो, पोलीस चौकी असते, 1-2 कर्मचारी असावा, पण एक गावात वचक असतो, ती सुद्धा गरज आहे. आणि ते तुमचं आमचं काम नाही, ते माननीय फडणवीसांचं काम आहे. आदरणीय वंदनीय बरेच काही नाही. हा, तिथे पोलीस चौकी होती तिथं. आता घटना घडल्यावर काय, गावात आमदार आहे पण पोलीस चौकी ना, अजून काय सांगू. तिथं ती पोलीस चौकी दुरावस्था असल्यामुळे ती पोलीस चौकी शासनाने बंद केली. काही कुठं घडलं की आळेफाटा पोलीस स्टेशनला जावं लागतं. आळेफाटा जवळ आहे तिथून, जवळ म्हणजे लय बी जवळ नाही, पण काय घडलं की तिथं जावं लागतं. ह्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. आता पोलीस स्टेशनचा एक कसा असतो कारभार तुम्हाला सांगतो. त्या एखादा पोलीस स्टेशनमध्ये गेला जर म्हणला साहेब तक्रार द्यायची होती, काय झालं, ती शेजाऱ्याने मला बांध कोरला आणि मी त्याला विचारलं, म्हणलं मी तू माझा बांध का कोरला, आणि त्यांनी मला शिवाय दिल्या बघा. पोलीस स्टेशन पाहिलं म्हणतात, पाटकून जायचं, थांबायचं नाही. मोजणी केली का, मोजणी करा, मग या. एक प्रोसेस सांगतो तुम्हाला. मुलगी 10 वर्ष बेपत्ता आहे म्हणल्यावर पोलिसांना सगळं कळतं. तुम्हाला त्यांना कायदा माहीत असतो सगळं, की इथं जर हलगर्जीपणा दाखवला गेला आता कार्यक्रमच ओके वर्दीच गेली बुवा. हा, कुठल्याही महाराष्ट्रात कुठलंही पोलीस स्टेशन अशा प्रकारच्या घटनेचं गांभीर्य पोलिसांना लगेच कळतं. तुम्हाला सांगतो, आळेफाटा पोलिसांचं मानावं तेवढं आभार थोडे, त्यांनी लगेच सगळं कर्मचारी घेते, पोलिसांना मदत करू लागले, सर्चिंग ऑपरेशन राबवलं लगेच. आणि एक सिस्टीम असती पोलिसांची सुद्धा, की जे काय घडतंय किंवा इस्तंभूत जे काय अपडेट आहेत वरिष्ठांना द्यावे लागतात. तो कायद्याचा भाग आहे एक. वरिष्ठांना द्यावं लागतात म्हणलं की ते वरिष्ठांना हे केलं, तिथून काही सूचना मिळतात. त्यांनी सर्चिंग ऑपरेशन, बिबट्याच्या कुठं खुणा नाही, काय नाही काय नाही. मग CCTV तपासायचं ठरलं. मग CCTVचं लॅपटॉप कुठं मिळतोय का हे ते बघायला बसले. त्या पोलिसांच्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते, गावातली माणसं, ते महत्वाचं म्हणजे हा पांग्या सुद्धा पोलिसांच्या बरोबर तिथं. बघा, आरोपीची मोडच लक्षात घ्या तुम्ही, हा मदत करायला. आणि जेवढं विचारले तेवढीच माहिती द्यायची असते. हा विचारले त्यापेक्षा जास्तची माहिती पुढं पुढं, आणि थोडासा अस्थिर, थोडासा असा कावऱ्या बावरा असा. आता ते पोलीस आहेत महाराज, त्यांना कळत नाही. ती त्यांचा फोकस होता कसं घडलंय, काय घडलंय. आणि तेवढ्या ग्रुपमध्ये आता कोण कुठं बाहेर गेले, कोण रानात मोटर चालू करायला गेले, काय घडलंय कुठं काय तपासच नाही ना कोणाला. ते शांत. पण हा जरा जास्तच बोलायचा पांग्या, कारण हेच आरोपी होता. पण हे काय, हा. आणि पोलिसांनी CCTV चालू केले. हा, तिथून जाताना साहेब तेव्हा तिकडे दिसतोय का तुम्ही, आहे बरं का, तेव्हा तुम्ही मी आहे बरं का, हा हा तू आहे का, ठीक आहे ठीक आहे. परत दुसऱ्या ह्याच्यात हा जे जास्त त्याचं बोलतोय ना ह्याच्याहून, हा म्हणजे हे याला म्हणतात नियती. तुम्हाला सांगतो नियती. हा, शो स्वतःहून उंदीर आहे ना, स्वतःहून मांजराच्या घरात मुक्कामाला आलेला आहे आता. हा, त्याला माहित नाही वरती काय चीज आहे अजून. मग तिथं आलेला आहे. तिथे मॅडम पण होत्या, एक महिला कॉन्स्टेबल, महिला पोलीस अधिकारी. त्यांचं आता तिथं पोलीस म्हणलं होतं, सगळ्यांचं दिमाग वेगवेगळं. त्यांनी कोण काय कसं, कोणाचे हावभाव काय, अमकं तमकं. तर थोडंसं संशयास्पद ह्याचं पांग्याचं वाटलंच भाऊ, का लय माहिती देतोय, काय लय करतोय. शेजारीचे भाऊ असू दे, शेजारी लयच इंटरफेअर चाललाय आताचा. मग थोडंसं जेल में पिस्तौल आ गई, शिवलचा डायलॉग माहिती आहे का, सक्त विषय असतो पोलिसांचा.
कधी कधी त्यांना घ्यावा लागतो रिस्क, संशय, तो अधिकार पण आहे. कारण 10 वर्षाची मुलगी मिसिंग झालेली आहे. मग ह्यांनी तात्पुरती त्याला विचारपूस करायला सुरुवात केली. मग ते क्रॉस क्वेश्चन हा प्रकार वेगळा असतो. म्हणजे एक प्रश्न विचारायचा, वेगवेगळ्या 2-3 विचारायचे, परत ते पहिलाच विचारायचा पण वेगळ्या भाषेत विचारायचा, अशी क्रॉस क्वेश्चन चालू केली. ते काय सांगावं लागत नाही पोलिसांना, एक नंबर. पहिलं उत्तर जे आलंय त्याच्यात काय बदल येतोय का, खरं असलं तर सेम उत्तर निघत, ते खोटं बोलत असतं त्याच्यात बदल होतो की म्हणजे त्याचं ते मानसशास्त्राचा भाग आहे, पोलिसांना अभ्यास असतो त्याचा. ती पण उत्तर द्यायला वेळ लावणं हा एक प्रकार असतो. उचलला ना पांग्या, खतरनाक. आता उचललाय, आता त्याने सांगितलंय की 2-4 ठोका टाकलं की म्हणला मीच अन्याय करून जीव मारून टाकलाय. आता हा विषय फार गण आहे. मग ते म्हणले बॉडी कुठे आहे, त्यांनी एक जागा सांगितली, तिथं काय आढळून आलं नाही, कुठलं खून. त्यांनी दुसरी जागा सांगितली, तिथं अंधार पडला होता, काय आढळून आलं नाही. सगळे गावकरी सगळं ही ह्यांनी अत्याचार करून मर्डर केला हे कळल्यावर गिल साहेब आहेत SP पुणे ग्रामीण, लगेच हजर तिथं. त्या माणसाने छान काम करतोय, लक्षात घ्या, एक नंबर माणूस आहे, ध्यानात ठेवा. मी आपलं तुकाराम मुंडेच्या पाठोपाठ त्या माणसाला सुद्धा लय मानतो. आणि मस्त मराठी बोलतो माणूस. ते पंजाबचे आहेत पण ना कळा, जो बोले सो निहाल, तसा प्रकार आहे. चांगला माणूस आहे. त्यांनी आता SP आल्यावर तर काय सुट्टी नाही. मग पुणे ATS ही टीम हजर झाली. ही तीच टीम आहे, आदरणीय टीम म्हणायचं ATSला. का ती नसरापूरला अत्याचार झाला, त्या टीमनेच ते तपास लावून सगळे पुरावे हे करून फाशीची सजा सुनावली का नाही. कारवाई अजून बाकी देईल पण फाशीची सजा ज्यावेळेस होते फास्ट ट्रॅक मधून, त्यावेळेस त्याचा जामिनाचा बाहेर पडण्याचा मार्ग संपून जातो त्या माणसाचा, लक्षात घ्या. त्यामुळे कुठं जर अशा प्रकारची घटना घडली तर मागणी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि फाशीची सजा अशी असली पाहिजे. छान काम केलं त्या दोन्ही टीमनी. तिसऱ्या वेळेस ही 2दा फसावले हो. मग असं काय वाकडं तिकडं होतं, रिपीट केलं तुम्हाला सांगतो. मग त्यांनी ती ओरिजिनल जागा दाखवली, तर ते 5 पंचफळ, एकही कपडा अंगावर नव्हता, लेकरू जीव गेलं होतं लेकराचा. अशी भयंकर घटना घडल्या. मग तातडीने सगळी सूत्र हल्ली. PM सुद्धा डायरेक्ट पुण्याला, आता ATS येते, PM सुद्धा पुण्याला. आणि मला खात्री आहे की ह्या नराधमाला 100% फाशी होणार. फाशी होणार म्हणजे होणार. त्याचा फोटो सुद्धा त्या थंबनेलमध्ये लावलाय मी. फाशी 101% होणार. आता बऱ्याच गोष्टी याच्यातून पुढे येतात, लक्षात घ्या. तिथं पोलीस चौकी चालू करावी फडणवीसांनी पहिल्यांदा. ती प्रस्तावित आहे वाटतं, फक्त निधी करून चालू करावी त्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या छत्रपती शिवाजी महाराज स्पर्श जिथं झाला अशा ह्याच्यात, आता काय काय म्हणावंच काय या गोष्ट. दुसरं तर कोण असे मनात विचार येत नाहीत. पण या खांद्याने जर ठरवलं की बाबा असं वाईट कृत्य करायचं, त्याच्याऐवजी त्यांनी ना मोठा 50 टनाचा ट्रक बघून त्याच्या खाली उडी टाकावा. असं वाईट कृत्य करणार, तू जगूच नको भाऊ, लक्षात आलं का. पण हे असलं काय उपयोगाचं नाही. काही का व्हाय ना, आईचा म्हणजे आपल्या त्या शिव आणि शक्तीचा अपमान झालाय. आणि महाराष्ट्राने परत एकदा लाजेनं मान खाली घालावी अशी परिस्थिती, इतकी भयानक घटना घडली. आता ते वडिलांचं काय होईल, ते वडील तर रडतात. म्हणजे त्यांना वाटतं आपलं लेकरू जिवंत आहे किंवा आपलं काय, पण तसा काही विषय नाही त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सांगायचं राहिलंच, ते मंत्री जाऊ द्या समजा, पण माजी आमदार ही ती गिल साहेब येऊन गेले, पण ते कोणी भेटायला नाही. ही त्याच्यावर दुःखाची गोष्ट आहे. त्यांनी भेटायला जावं, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा, द्या 10-5 लाख रुपये, काय फरक पडत नाही. त्याचा जो मुलगा आहे त्या शिक्षणाची सोय, म्हणजे अशा कुटुंबाला माझ्या डोक्यात आहे बघला मुखून आलं, मी सुद्धा जाणार आहे. काही होऊ द्या, पण अशा घटना महाराष्ट्रात घडता कामा नये. आणि ह्या घटनेला थारा नाही, ध्यानात ठेवा. लय अवघड झाले. पण आता कसं आहे, जी घडलंय जी आहे ती सांगणं माझं काम आहे. रामकृष्ण हरी.